हा भाई मस्त. तू कसा आहेस? हा का गावी चालला का? अरे मजा आहे रे तुझीच गावी वगैरे आता सुट्टी पडल्यावरती. अरे नाही रे, माझा कसला गावी घेऊन बसलायस? अरे काय नाही रे, गावी वगैरे नाही जात आता. झाला एक सीन रे तसा, थोडा पर्सनल आहे रे, कसं सांगू तुला? नाही रे, सांगता नाही तसं, थोडा पर्सनल आहे. अरे हो माहिती आहे, तू खास आहेस माझा भावा. ठीक आहे चल सांगतो तुला. थोडा पर्सनल कुठं सांगू नको फक्त. अरे 2 वर्ष आधी काय सीन झाले. अक्षयला फोन करून बघतो. हॅलो हॅलो, हां बोल ना. हा आहे ना सुट्टी, बोल ना काय करायचं. मी गावीच आहे, या गावी मग. हां मी गावीच आहे, या जाऊ आपण. ओके ओके चालेल. हां किती वेळ झाला आपल्याला थांबून इथे? हा यार, काय ऑर्डर करत असेल रे? येत असेल हल्लो थांबला असेल वरती. तो बघ आला बघा, आला 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 आला. आणि ते कंबर दुखायला लागले सब गाडीवर बसून बसून. चला आता जाऊया. आणि मी आज तुझ्या गाडीवर बसतो, जमलेलं सर्व काढू. तर मी एकदा बसतो आज. लवकर दे. अरे अक्षय, योगेश लवकर ये आतमध्ये, कोणतरी आहे बघा इथे. कोण आहे कोण नाही, बस नाटकं करू नकोस. खरं सांगतोय ना, अशी कोणतरी आतमध्ये होतं. प्यायच्या दिसला चढली झाली सुरुवात तुझी. का मूळची वाट लावतोयस माझ्या तू? मगाशी पण तेच येताना पण, अरे आपण इथं कोण आहे, अरे तो बघ तिथे कोण आहे. मगापासून करतोय, आता तरी शांत करूया ना व्यवस्थित. बस झाली मस्करी, मूड चेंज करूया जरा. तर खूप वर्षातून भेटलोय, पार्टीचा प्लॅनिंग आता झालाय. कधीपासून पार्टीचा प्लॅनिंग करता करता राहून गेली आणि झाला त्याच्यामध्ये तुझं असं. एक लिमिट असते. झालं, ओव्हर झालं तुझं आता. मजा आली. ह्याला काय झालंय रे? नेहमीच आहे ते योगेश, पहिल्यांदा का ते आपल्याला नेहमीच आहे. अरे खरंच यार, कोणतरी होतं इथे मगाशी आतमध्ये. अरे तू गप, तू काय आम्हाला काय येडा समजलास काय? पहिल्यांदा गावाला आलं काय? सोड ना, आवडतो मूळची वाट लावतोय आपण. चल
अरे या गावात कोण राहत नाही वाटतं रे, मस्त शांतता आहे रे इथे. ते गेले सर्व पैसे कमवायला मुंबईला. मस्त शांतता आहे, मस्त. घरावर आपल्याला काय झालं तर बघायला पण कोण नाही. घाणच करतो रे नेहमी. काय नाही. अरे तिथं होता, अरे तिथं गेला, तो गेला. बाबू बाबू बरोबर बाबू बाबू होतो मला माहित आहे आणि म्हणून मी तुम्हाला ते घेऊन आलो. मला माहित आहे ते आहे कोणतं, म्हणून मी घेऊन आलो तुम्हाला इथे. मला एक खोटं वाटलं, पण आता मी पण बघितलं आहे ते या घरामध्ये. हा बोल ना योगेश. आम्ही गेलो जत्रेला आमच्या गावी, मी मम्मी पप्पा आणि माझी मोठी ताई रे. तर सीन आला, सगळे दमलेलो आम्ही. तर मोठी ताई दमली म्हणून झोपली तिच्या बेडरूममध्ये जाऊन. मम्मी आणि पप्पा फक्त गेलो आम्ही जत्रेला. आणि घरी येऊन बघतोय तर काय की ताई ऑफ झाली रे. ती डेड बॉडी बघितली समोर. मग सगळे शॉक. आम्ही झोपलो वगैरे का ताई अशी स्वप्नात वगैरे यायची आणि आम्हाला बोलायची की तुम्ही मला एकटा सोडून गेलात, मग ह्या घरामध्ये आता फक्त मीच राहणार, तुम्हाला कधी घरात घेणारच नाही, असं असं. आणि आम्हाला त्रास देऊ लागले रे. म्हणजे पप्पांना पण त्रास व्हायला लागला, मम्मीला पण त्रास व्हायला लागला आणि स्वप्नात पण यायची आणि असं तिचा भास पण व्हायचा. म्हणून आम्ही जायचं सोडून दिलं तेव्हापासून गावी. म्हणून असा सीन झाला. काय बोलतो, तुला गावी जायचं आमच्या घरी? अरे पण सेफ नाही रे ते. हां, कारण की आता आम्ही फॅमिली मेंबर असून आम्हाला एवढा त्रास दिला त्यांनी. जर तू बोलतो राहायचं तुला तिकडे, तुला परत त्रास दिला तर परत जबाबदारी कोण घेईल? नाही मला काय प्रॉब्लेम नाही तू गेलास तरी. फक्त माझ्या घरी नको समजून देस मम्मी पप्पांना की मी तुला सांगितलं हा सीन आणि तू जाते म्हणून. नाही शेजारी वगैरे कोण जास्त राहत नाही तिकडे आणि काही प्रॉब्लेम पण नाही तसा. ठीक आहे, तुला जायचं असेल तर जाऊ शकतोस, पण तू स्वतःच्या रिस्कवर जा, कारण की मी पण जबाबदारी नाही घेऊ शकत त्याची. चालली आहे ना घरी, बिंदास आहे. तू चावी वगैरे देतो मी घराची, फक्त मम्मी पप्पांसमोर काय बोलू नको घरात असेल. चालेल. हॅलो. अरे प्रतीक, मला 2-3 दिवस सुट्टी आहे. मी गावी येतोय. अरे मित्राचं घर आहे, तर तो बोललाय सांग. हां सांग, अक्षयला पण सांग. हां ठीक आहे, जाऊया आपण. मी येतो उद्या, मग तयार राहा तुम्ही. त्याला पण फोन करून सांग. ठीक आहे. चल बाय. Ha ha ha!